तुम्हाला जर भिवगडला यायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा कर्जतवरून गौर कामत हा जो बेस विलेज आहे तिथे तुम्हाला पहिले पोचावं लागेल. जय शिवराय मित्रांनो. तर आज आम्ही पोचलोय जिथे आपल्याला म्हणजे जायचे. सुरुवात इथून होणार आहे. इथे हनुमानाचे मंदिर आहे आणि तो दिसत आहे आपल्याला गड. आणि आपण सुरुवात जर तुम्हाला जर गाडी लावायची ना, तुम्ही हा रोडून आल्यानंतर गाडी थेट तिथे म्हणजे तुम्हाला दिसेल पाण्याचं टाक आहे तिथे गाडी लावा. आमचे सर सर ब्लॉग मध्ये आहे का काय अशी पाऊल वाट आहे ते आम्ही सुरुवात केली झालं. इथे येऊन पोचतोय आम्ही आता. आणि इथे काय अशा पायऱ्या दिसत कोरलेल्या दगडीमध्ये आणि इथे का आपल्याला पाण्याचं टाक बघायला मिळतं. इथे गुहा आहे. सर जाऊन बघा काय आहे तिथे नक्की अवस्था होते. इथे सुद्धा एक गुहा दिसते आपल्याला. खूप चांगला व्ह्यू आहे इथून. इथून थोडासा एक रिस्की पॅच आहे. इथे खूपच स्लिपरी असा रस्ता आहे. थोडासा चालायला प्रॉब्लेम होत आहे. इथे लिहिला सुद्धा आहे कोरीव पायऱ्या. इथं मॉर्निंग व्ह्यू हा विलेज येतो जिथं आम्ही आलो आणि ट्रॅकिंग आम्ही तिथून ती टाकी दिसत तुम्हाला पाण्याची तिथून आम्ही ट्रॅक चालू केला. आता लास्टचा काही पॅच राहिलाय तर बघू आता पुढे. खूप चांगलं वाटतं. सकाळीच आम्ही सकाळी चालत निघालो. निघाले भुयारी टाकी. तिथे सुद्धा पाण्याचं टाके आणि हे पाणी पिण्यायोग्य आहे. अजून पण पाणी कमाल आहे ना. आपल्या घरी पाणी वगैरे पाणी म्हणजे जर एखाद्याला ताण लागेल तर पाणी पिऊ शकतो. एवढं चांगलं पाणी आहे इथे. तर आता आम्ही गडाच्या माथ्यावर पोहोचलोय आणि एक रस्ता हा उजवीकडे जातो आणि एक रस्ता हा डावीकडे जातो. तर पहिले आम्ही डावीकडे जाऊन बघतो म्हणजे काय आहे. आणि बाकी तर आमचे सर आहेत आमच्याबरोबर इन्फॉर्मेशन द्यायला. आता 8:15 झालेत आणि आत्ताशी सूर्योदय होतो. तर आम्ही या रस्त्यावरून आलो इकडनं. जो डावीकडे येणार होता आणि आता आम्ही जेव्हा तिकडे जाऊ तो उजव्या साईडला लागलो. तर आम्ही बराच असा गड एक्सप्लोर केलाय आता की हा म्हणजे बराच मार्ग हा तुम्ही तिथे आम्ही माहिती वाचली थोडीफार त्यावरून ते समजते की हा
दळणवळणासाठी हा मार्ग म्हणजे हा घाट जो आहे तो ओळखला जातो. हा वाड्याचा अवशेष आहे. अवशेष पूर्ण राहिलं त्याच्यानंतर वस्त्र पूर्ण केलं घासलेलं आहे पण एवढा पार्ट आहे तो पोर्शन खालचा तेवढाच होता राहिला आहे तो बाकी पूर्ण ढासळलेला आहे. तर आता आम्ही पहिले आलो डाव्या साईडला जाऊन आलो, आता उजव्या साईडला जातो आम्ही. आता हा गडाचा शेवट आहे आणि इथून पोचलोय आणि आम्ही ट्रॅकिंगला सुरुवात केली. म्हणजे ती तुम्हाला टाकी दिसत आहे पाण्याची, तिथून आम्ही ट्रॅकिंगला सुरुवात केली आणि हा बेस विलेज आणि असं काही व्ह्यू आहे इथं. इथून आता आमचा परतीचा प्रवास सुरू होईल आणि हा व्लॉग इथेच एंड करू. आणि जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटू एक नवीन व्लॉगमध्ये.